कधी समाजाच्या एका मीटिंगमध्ये मी आलो होतो. मी आणि महात्मे साहेब मुद्दाम त्यासाठी उपस्थित होतो. अनिल फड आणि युवराज मोहिते हे प्रमुख पाहुणे म्हणूनही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये चित्रगती समाजाच्या सदस्यांच्या संबंधात चर्चा झाली. आपल्या निवेदनामध्ये जगदीशजी चित्रगती यांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये चित्रगती समाजाचे प्रश्न समोर मांडले. एक निवेदनही दिलं. विशेष करून जातींचे दाखले हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे, परंतु शासन स्तरावर ते सोडवण्याचे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याची माहिती सगळ्यांच्या समोर ठेवली. आणखी एक प्रश्न त्याच्यामध्ये समाजाचा हरदास म्हणून जो उल्लेख आहे तो या समाजाचाच आहे. विशेषतः नंदुरबार जिल्ह्यापुरता तो संबंधित आहे, परंतु तो समाज म्हणजेच चित्रगती समाज आहे आणि तसं आयोगाने म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर शासन निर्णयामध्ये सुद्धा ते आलेलं आहे, परंतु अजूनही त्याचे दाखले मिळत नाहीत. त्याच्या संबंधातही योग्य चर्चा झाली आणि त्या संबंधात कार्यवाही करण्यासंबंधात प्रयत्न करावे असेही ठरले. आपल्या समाजाच्या संस्कृतीच्या संरक्षणाचं काम ज्या भटक्या जाती जमातीने घेतलं त्याच्यामध्ये चित्रगती समाज हा एक महत्वाचा घटक त्याच्यातला आहे. या देशाच्या सांस्कृतिक वैभव आमचा आहे, त्याच्यामध्ये मोलाची भर घालणारे आणि चित्रांच्या माध्यमातून आपला देश, देव आणि धर्म, संस्कृती ही लोकांपर्यंत नेणारा असा समाज आहे. आज विशेषतः दुग्ध व्यवसाय हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे. आज विशेषतः काही ठिकाणी फुलांचाही व्यवसाय काही ठिकाणी मंडळी करतात, परंतु अत्यंत हुशार आणि ज्याचं नातं भगवान श्रीकृष्णाशी आहे, भगवान रामाशी आहे, अशी मंडळी आहेत. आणि त्यामुळे तो सगळा संस्कार सदा तंदू आहे. तो व्यक्त करणारे जे जिवंत उदाहरणं आहेत त्याच्यामधलं चित्रगती समाज हा एक आहे. या निमित्ताने चित्रगती समाजाचे सर्व प्रश्न शासनाने त्वरित सोडवावे असं मी त्यांना आवाहन करतो.